भगवानगडाचे नामदेव शास्त्री महाराज यांनी आज माध्यमांशी बोलताना एक महत्त्वाचं विधान केलं आहे। त्यामुळे सातत्यानं त्यांच्यावरती सोशल मीडियावरतून टीका होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्याकरता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दानवे सर, भगवानगडाचे जे महंत आहे नामदेव शास्त्री महाराज त्यांनी आज एक विधान केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की आरोपींची मानसिकता देखील तपासली पाहिजे होती। स्वर्गीय संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामधल्या जे आरोपी होते त्यांची काय तपासायला पाहिजे होती? ज्याला जो खून करतोय, प्रेतावर नाचतोय, पाणी पाहिजे तर त्याच्यावर लघवी करतोय, अशा लोकांची मानसिकता तपासली पाहिजे का? महंतांचा आम्ही आदर करतो, पण मला वाटतं महंत सगळ्यांचेच असतात, एका समाजाचे नसतात, एका जातीचे पण नसतात, ते सगळ्यांचे असतात। तर आम्ही त्यांचा आदर करतो, मान ठेवतो आणि ते आदरणीय आहेतच, परंतु अशा प्रकारची भूमिका चुकीची आहे। परंतु काल मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते भगवानगडावरती गेले। जवळपास 2 तास त्यांनी नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चासुद्धा केली। खरं तर आता धनंजय मुंडे यांच्यावरती सगळे आरोप होतात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांचं भगवानगडावरती जाणं हे कसं वाटतं तुम्हाला? सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागल्यावर माणूस कुठंतरी शोधत असतो। शेवटी या सगळ्या याच्यात धनंजय मुंडेंना आजच भगवानगड आठवला का? नाही तर मग दसऱ्याशिवाय कधी जातात ते भगवानगडावर? आज आठवडा, याचा अर्थ त्यांना सगळ्या माहिती आहे आपण केलेल्या कृत्याची किंवा आपण जे करत असलेल्या कृत्याची त्यांना पूर्णपणे माहिती आहे आणि म्हणूनच ते भगवानगडावर गेले असतील। परंतु सातत्याने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात त्रिस्तरीय चौकशी होते, परंतु अजून देखील एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे तो अजून गायबच आहे। त्या पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली नाही। आरोपी गायब आहे। वाल्मिक कराडच्या अनेक प्रॉपर्ट्या समोर येत आहेत। ह्या कोणाच्या आहे? वाल्मिक कराडचं उत्पन्न काय आहे? एवढ्या प्रॉपर्ट्या आहेत तर धनंजय मुंडेशी त्यांचे काय संबंध आहेत? या सगळ्या गोष्टी समोर आल्याच पाहिजे ना। इतक्या दिवस ते गुन्हा करून लपत कसे होत आहेत, गुन्ह्यात असून लपत कसे होते, त्यांची एवढी कशी मस्ती म्हणेल मी हा शब्द कशी चालू शकते? ते काय कोणत्या वैधानिक पदावर बसलेले आहेत का? म्हणून या सगळ्या गोष्टी तर संबंधच प्रदर्शित करतातच। परंतु आता धनंजय मुंडेंची अडचण वाढल्यावरती धनंजय मुंडे हे कुठेतरी भावनिकतेच्या म्हणजे भगवानगडाचा आश्रय घेण्याकरता त्यांना समोर करण्यात आले। भगवानगडाचा आश्रय मला वाटतं गुन्हेगारांना भगवानगड कधीच आश्रय देत नाही। भगवानगड हा सर्वसामान्य माणसाचा आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा आहे ना, आशीर्वाद देणारा आहे। आणि भगवानगडाचा काय आशीर्वाद घ्यायला जातात यांनी तर कित्येक भगवानगडाची प्रार्थना करणारे, त्यांची सेवा करणाऱ्या लोकांचे सुद्धा यांनी मला वाटतं त्यांच्यावर काय काय न्याय अन्याय केला आहे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे। खरं तर जे नामदेव शास्त्री महाराज आहेत भगवंतगडाचे महंत, त्यांचं अजून एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे। धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत जे सोसलं आहे त्यानुसार ते संत झाले असते असं त्यांचं वक्तव्य आहे। मला वाटतं बसून ठेवा तिथं, त्यांना काय प्रॉब्लेम नाही। ते असं म्हणतात की जर धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत जे सोसलं आहे जर ते आध्यात्मिक क्षेत्रात असले असते तर ते संत झाले असते। म्हणून राजकारणामध्ये सोचावंच लागतं। राजकारणात काय रोज आपल्या मनासारख्या गोष्टी होत नसतात, तेव्हा राजकारणातला अर्थच असा आहे की सोसणे हे राजकीय कार्यकर्त्याला करावंच लागतं। तो भले एखाद्या गल्लीतला असेल नाही तर दिल्लीतला असेल, सोसावंच लागतं त्याला। हा त्याचा धर्म त्याच्यात नसेल तर तो राजकारण कशाला? नामदेव शास्त्री महाराज म्हणतात की जेवढं अध्यात्मामध्ये असले तर ते संत झाले असते आतापर्यंत जेवढं सोसलंय तेवढे। अध्यात्म पद्धतीने पाठराखण आहे त्यांची। पाठराखण जरी असली तरी अध्यात्म आणि राजकारण हे स्वतंत्र बाबी आहेत असं मला वाटतं। अध्यात्म हे सर्व समाजाच्या कल्याणासाठी असतं, सर्व जातीसाठी असतं, सर्व धर्मासाठी। राजकारण माणूस करत असताना सगळेच लोक काही समाजकारणासाठी राजकारण करतात अशातला काही भाग नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते। त्यांचं म्हणणं आहे की खरं तर नामदेव शास्त्रींनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य नाही। त्या सगळ्या संदर्भात कुठेतरी धनंजय मुंडे हे स्वतःवरती संकट आलंय, त्यामुळे ते कुठेतरी या सर्व धर्माचा जो आहे तो आडोसा जो आहे तो घेत आहेत अशा पद्धतीची टीका जी आहे ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.